नमस्कार. पुन्हा एकदा ग्रुवी स्टाईल या आपल्या चॅनलमध्ये आपले ग्रुवी स्वागत आहे. आजचं टॉपिक आहे स्टॉप जजिंग. मीन्स आपल्याला फार सवय असते ना दुसऱ्यांना जज करण्याची. हा असाच आहे, ती तशीच आहे. पूर्वग्रह आपण निर्माण करतो स्वतःच्या डोक्यामध्ये आणि हे बायकांमध्ये तर खूप जास्त प्रमाणात ही गोष्ट दिसून येते. म्हणजे बाईच बाईला पाण्यात बघते किंवा जेलसीमुळे द्वेष करते. आपण म्हणतो ना बाईच्या आयुष्यात खूप स्ट्रगल आहे, तिला खूप खूप स्ट्रगल करून तिला काही अचीव होतं. तर का अचीव होतं? कारण बाईच बाईचं द्वेष करते तर बाई बाईला सपोर्टच करत नाही. ज्या दिवशी एक बाई भक्कमपणे दुसऱ्या बाईच्या पाठीमागे उभी असेल त्या दिवशी खरंच ते कुटुंब, ती फॅमिली आणि तिचं जगच एकदम पलटून जाईल सगळं. तर माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच का पुरुष असो किंवा स्त्री, आपण जज करतोच म्हणजे करतो. आता ते कसं? फॉर एक्झाम्पल, एखादं बाई किंवा पुरुष जाड असेल एखादी व्यक्ती, तर आपण बापरे किती खात असेल ना घरी, स्वतःच्या वजनावर काहीतरी कंट्रोल करायला हवा की नको. पण आपल्याला काय माहिती, तिला बिचारीला किंवा त्याला बिचाऱ्याला काही आजार असू शकतो, काही म्हणजे फिजिकल त्यांना प्रॉब्लेम असू शकतं म्हणून त्यांचं वजन वाढतं. तर आपल्याला याच्या मागचं कारण नसतं माहिती. एखादी व्यक्ती एकदम सडसडीत बारीक असेल तर अरे हिला काय घरी खायला मिळतं का नाही, एवढं काय लगेच बारीक म्हणजे काही खायचं नाही, एवढं काय डायटिंग वर वगैरे आहे का काय तू, आपण असं विचारतो लगेच. पण एखाद्याला भरपूर खाल्ल्यावर सुद्धा त्याचं वजन वाढत नसतं. एखादी बाई मॉड असेल, एकदम अशी मॉडर्न, तर अरे ही तर काय घरी कामं नसेल करत बरं का. तर ही घरी काम नसेल करत, काही संस्कार नसेल, काही नसेल, पण त्यांना माहितीये का ती घरी कशी आहे, घरी स्वतःहून काम करते, घरचं सगळं आवरून सगळं करून हे आपण सर्व असं राहतो मॉडर्न टाईप. एखादी बाई बिचारी साधी असेल तर अरे ही तर काय काकूबाईच आहे, साधीच आहे, हिला काहीच कळत नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य मी प्रत्येक गोष्टी जज करत असतो आणि हे जज करण्याचा अधिकार आपल्याला दिला कोणीच नाही. कारण जज करणे म्हणजे आपण दुसऱ्यांमध्ये कमी काढतो, पण आपण स्वतःला मग त्यावेळेस परफेक्ट समजतो. पण त्यावेळेस खरंच आपण परफेक्ट असतो का? नाही. कारण या जगात फक्त परमेश्वराशिवाय कोणीच परफेक्ट नाहीये. आणि ही जी लर्निंग प्रोसेस असते, आपण वयाच्या शेवटी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण शिकतच असतो. आपण कोणीच परफेक्ट नसतो. कारण ह्या जगात आपण फक्त अनुभव घेण्यासाठी आलेलो आहोत. काही म्हणजे हा प्रवास आहे आपल्या आयुष्याचा आणि आपण त्याच्यात फक्त अनुभव घेतोय बस. तर आपल्याला काय अधिकार आहे आपण दुसऱ्यांना जज करतो. तर माझं म्हणणं एवढंच का आपण जर स्वतःवर काम केलं का माझ्यात आज काय कमी आहे तर उद्या मी एनहान्स करू शकेल. आणि कोणी म्हणत असेल का अरे ही स्पष्ट व्यक्ती आहे, ही डायरेक्ट तोंडावर बोलते, तर आपण त्याला उद्धट म्हणतो. पण नाही, ती व्यक्ती उद्धट नसते, स्पष्ट व्यक्ती असते की जे आहे मनात ते बोलू शकते. प्रत्येक व्यक्तीला तसं जमू शकत नाही. कोणी आता जसं मला पुष्कळ जण म्हणतात किंवा म्हणत असतील माघारी की अरे 40ची बाई आहे तर मग काय हे युट्यूब व्हिडिओ बनवणं, हे काय हे डान्स करणं, हे काय प्रत्येक याच्यात ऍक्टिव्हपणे भाग घेणं. आता एक लिमिट झाली तर बाईनी कसं घरात राहावं म्हणजे एकदम छान सोज्वळ राहावं, डोक्यावर पदर घेऊन राहावा आणि तिने काही करावं नाही. तिला तो अधिकार नाहीये का ती आपल्या मनाचा आपला छंद जोपासू शकेल, आपलं टॅलेंट जगासमोर ठेवू शकेल. हे तिला अधिकार लोक तिच्याकडून काढून घेण्याचं बघतात. पण मला सांगा कोणत्या पुस्तकात किंवा कुठे इतिहासात लिहिलं आहे का की हे एक वय झालं पर्टिक्युलर तर तुम्ही सगळं स्टॉप करून द्यायचं. अरे उलट माझं म्हणणं का जसे मुलं मोठे होतात, जशी 40 ओलांडते, तर हे जगण्याचं एक वय असतं. जे छंद आपल्याला कधी जोपासता आले असतील किंवा नाही आले असतील तर ते आपण जोपासू शकतो. आपल्यात टॅलेंट आहे ते आपण दाखवू शकतो. आणि खरं म्हणजे मला असं वाटतं का कोणाला दाखवण्यासाठी नाही, आपण स्वतःला आनंद मिळतो ना त्यातून, तर ते आपण ते करायलाच हवं ती गोष्ट. आणि दुसरं म्हणजे एक लोकांना फार आपल्या सोसायटीतच बघा, तुम्ही तुमच्या आसपासचे लोक बघा, तुमचे नातेवाईक बघा, की प्रत्येक गोष्टीत जर एखादी बाई पुढे जात असेल किंवा काहीतरी तिचं टॅलेंट दाखवत असेल तर ते तिला मागे रोखण्याचा प्रयत्न करतात. का करतात? कारण त्यांच्या घरच्या ज्या सुना असतात, त्यांच्या मुली असतात, तर त्यात ते टॅलेंट त्यांच्यात नसतं, तर ते जगासमोर नाही ते दाखवू शकत. म्हणून आम्ही जर टॅलेंट नाही दाखवू शकत तर तू पण घरीच बसायला हवं, तू पण एक
साधी सिंपल एकदम शांत, कारण तुझं वय झालेलं आहे आणि आता संपलं सगळं, आता तू काहीच करू शकणार नाही. फक्त मला ते पुस्तक आणून द्या जिथे असं लिहिलेलं आहे का एज ही बाउंड्री आहे. मी तर म्हणते, मी असे पण आजोबा बघितले आहे की ती 99 वर्षात सुद्धा तरुण आजोबा बघितले आहे आणि 20-22 वर्षांचे सुद्धा म्हातारे मी बघितलेले आहे. कधी कोणाला आपण जर फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला ओळखायचं असेल का कोण कोणत्या वयात तरुण आहे, त्याचं रिअल एज काय, तर तुम्ही एखाद्या आजोबांना विचारून बघा किंवा कोणाला विचारून बघा का काय तुम्ही कसे आहेत. त्यांच्या उत्तर देण्यावर असतं का अरे आम्ही तर मजेत आहो, मस्त जीवन जगतो आहो. हे म्हणजे प्रत्येक गोष्टीचा आनंद घेणं. आणि काही लोकांना जर प्रश्न विचारला, हा काय चाललंय, कसं चाललंय तुमचं, तर ते उत्तर समोरून येतं, चाललंय आता रुटीन. हे म्हणजे एकदम तुम्ही जसं तुमच्यातून काहीतरी चाम काढून टाकलाय कोणी. अरे माझं म्हणणं का हे एक आयुष्य देवाने जे दिले ते एकदाच जगायचंय ना आपल्याला, एकदाच जगायचंय. मग ते आपण दुसऱ्यांना टोमणे मारण्यात, दुसऱ्यांना कमीपणा दाखवण्यात, दुसऱ्यांना वाईट साईड बोलण्यात का घालवावं हे आयुष्य. हे आयुष्य आपल्यासाठी आहे, हा प्रवास आपला आहे, तर आपला हा प्रवास शेवटपर्यंत किती मजेशीर असावा हे आपल्यावरच डिपेंड आहे. फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा प्रवासाला जातो, कुठे जातो, आपल्याला फिरायला जायचं असतं, आपण प्रवासाला जातो, तर मस्त वाटेत काय येतं, पाऊस येतो, मग आपण त्याचा एन्जॉय करतो, आपण त्याचा व्हिडिओ काढतो, मध्येच आपण गाणी लावतो, रस्त्यात मस्त काहीतरी हॉटेलमध्ये खातो, हे करतो, म्हणजे आपण पूर्ण एन्जॉय करतो. तसं समजा हे आयुष्य म्हणजे एक जर्नी आहे, एक प्रवास आहे आणि ह्या प्रवासात तुम्हाला खूप लोक भेटतील, पण तुम्ही कोणत्या सीटवर बसले, त्या बसच्या कोणत्या सीटवर बसलेला आहेत, त्या आयुष्याच्या प्रवासातल्या बसच्या सीटवर कोणत्या सीटवर बसलात, तर ते तुम्हाला ओळखायचे आणि तिथेच राहून तुम्हाला एन्जॉय करायचं आहे. सगळं एन्जॉय करायचं, प्रत्येक मोमेंट एन्जॉय करायची आहे. त्याचा अर्थ हा नाही का तो पैशाशीच निगडीत आहे, नाही. प्रत्येक जो क्षण आहे तो आनंदात जर घालवला तर आपल्याला दुसऱ्यांना जज करण्यात वेळच मिळणार नाही तेवढा. आता मला पण बरेच जण सोसायटीत म्हणतात किंवा रिलेटिव्ह मध्ये म्हणतात, अरे तू येतच नाही, तू दिसतच नाही, का यावं. कारण मला माहिती बायकांचा आवडता टॉपिक जो असतो, बऱ्याचशा पुरुषांचा पण असतो, काही येऊन याच्या चुगल्या करायचं, त्याच्या घराणे करायचे, ही अशी ती तशी, काय मग तुमच्या घरी काय चाललंय, हो का तुझी सासू कशी आहे, मग तुझी सून कशी आहे, मग हे जे लोक करतात तर ते नाही करू, मला नाही आवडते. म्हणून मी लोकांमध्ये जाणं टाळते. आपला जो सर्कल आहे त्याच्यातच तुम्ही रमा, जो पॉझिटिव्ह सर्कल आहे त्याच्यातच हे करा. आणि हा एवढं तुमच्यात गट्स हवे, तर समोरचा एखादा चुकतोय, जो आपल्याला टोमणे मारतोय किंवा आपल्याला जज करतोय, तर तुम्हाला तेवढी बोलण्याची हिंमत पण असावी लागते. आणि ह्या हिमतीला बंडखोरी म्हणतात, पण त्यासाठी पण खूप मोठी हिंमत असावी लागते. सो सांगण्याचं तात्पर्य एवढंच का आपण जज करू नये कोणाला, स्वतःवर आहे स्वतःवर काम करावं बस. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण काही ना काही शिकत जावं, काही ना काही स्वतःत बदल करत जावा, बस एवढंच माझं म्हणणं आहे. सो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.